या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी आणि समर्थनार्थ फिरताना दिसतोय, असा आरोप भाजपचे केशव उपाध्ये यांनी केलाय। मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत असून ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगची आहेच, परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली आहे, असं केशव उपाध्ये म्हणाले। आजही मुंबईकर बॉम्बलास्ट त्याच्या आधीचे दंगे झाले होते ते विसरलेले नाहीत आणि अशा वेळी मुंबईकरांनी खूप गमावलंय त्याच्यामध्ये। आणि मतांच्या राजकारणासाठी ज्या मुंबईकरांनी भरभरून उद्धव ठाकरे यांना दिलं, उभाटा गटाला दिलं, त्याच मतांच्या काही राजकारणासाठी अशा प्रकारच्या बॉम्बलास्टमधल्या आरोपीला प्रचारात आणतायत। मला असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भूमिका स्पष्ट केली पाहिजे, ते मुंबईकरांसोबत आहेत का ते बॉम्बलास्टमधल्या आरोपी सोबत आहेत। तर 93च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी हा अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारामध्ये असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला। त्यामुळे ही लढाई भारत विरुद्ध पाकिस्तान अशी असल्याचं त्यांनी म्हटलं। अमोल कीर्तिकर हे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे आणि त्यांच्या प्रचारामध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान प्रचारासाठी आणि अमोल कीर्तिकर यांच्या समर्थनार्थ फिरताना दिसतोय, असा आरोप भाजपचे केशव उपाध्ये यांनी केला। त्यामुळे मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसतायत आणि ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँग आहेच, परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली, असं देखील उपाध्ये म्हणाले। पुन्हा एकदा ऐकूयात। आजही मुंबईकर बॉम्बलास्ट त्याच्या आधीचे दंगे झाले होते ते विसरलेले नाहीत आणि अशा वेळी मुंबईकरांनी खूप गमावलंय त्याच्यामध्ये। आणि मतांच्या राजकारणासाठी ज्या मुंबईकरांनी भरभरून उद्धव ठाकरे यांना दिलं, उभाटा गटाला दिलं, त्याच मतांच्या काही राजकारणासाठी अशा प्रकारच्या बॉम्बलास्टमधल्या आरोपीला प्रचारात आणतायत। मला असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भूमिका स्पष्ट केली पाहिजे, ते मुंबईकरांसोबत आहेत का ते बॉम्बलास्टमधल्या आरोपी सोबत आहेत। तर भाजपचे केशव उपाध्ये यांनी केलेला आरोप कारण 93च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी हा थेट अमोल कीर्तिकर जे महाविकास आघाडीतले मुंबईतले उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार फेरीमध्ये किंवा त्यांच्या समर्थनार्थ फिरताना दिसतोय, असा आरोप भाजपचे केशव उपाध्ये यांनी केलाय। याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत। सचिनजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। केशव उपाध्येंनी थेट आरोप केलाय तुमचे उमेदवार असलेले उत्तर पश्चिमचे उमेदवार असलेले अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारामध्ये 1993 मधल्या बॉम्बस्फोटातला आरोपी दिसतोय। मला असं वाटते आता केशव उपाध्यायांनी AI ची पहिली ट्रेनिंग घेतलेली दिसते आणि ते काय व्हिडिओ आहे मी अजूनपर्यंत बघितले नाही, म्हणून मला त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही। पण आता ह्यांच्याकडे प्रचाराचे दुसरे कुठचे मुद्देच राहिलेले नाही आहे। हिंमत असेल तर मुद्द्यावर बोला, हे सर्व गोष्टी दाखवून काय दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतायत मला समजत नाहीये। आणि म्हणून मला असं वाटत नाही की केशव उपाध्यायांच्या आरोपाला फार महत्त्व देण्याची गरज आहे। त्यांना एवढंच वाटत असेल तर त्यांच्या खात्यातलेच उपमुख्यमंत्री त्या खात्याचे त्यांनी त्यांच्याकडे जाऊन ती चौकशीची मागणी करावी। फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केवळवाणी प्रयत्न आहे। बरं सचिनजी, मात्र तुम्ही खातरजमा केली आहे का की अमोल कीर्तिकरांच्या प्रचार फेरीमध्ये 93च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान होता? मी व्हिडिओ बघितलेला नाही तुमचं। मी आता एका प्रचारामध्ये तुमचा फोन आला म्हणून मी पक्षाची भूमिका मांडली पाहिजे म्हणूनच मी ह्याच्याबद्दल प्रतिक्रिया देतोय। आणि म्हणून जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मी बोलणं उचित होत नाही। पण हे असे त्यांचा केवळवाणी प्रयत्न, आता रॅलीमध्ये कोण येतो काय येतो ह्याच्यावरती नियंत्रण कोणी ठेवावं नाही ठेवावं हा काय प्रत्येकाचा एक उमेदवाराचा भाग नाही, पण अशी गोष्ट कुठे घडलेली नसावी असं वैयक्तिक माझं मत आहे। पण अजून अधिकची माहिती घेऊन मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। बरं सचिन अहिरजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।